नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या संघटना इतिहासामध्ये काम करत होत्या आणि वर्तमानातही करतायत. पण आजपासून सुमारे 30 वर्षापूर्वी म्हणजे 1990 मध्ये एक संघटना उदयाला आली आणि त्याने या महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळ्या प्रकारचं स्वतःचा ठसा उमटला. एक स्वतःचा एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं स्टेटस या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं. ती संघटना म्हणजे मराठा सेवा संघ. आज त्या संघटनेला 30 वर्ष पूर्ण होऊन 31वा वर्धापन दिन ही संस्था ही संघटना साजरा करते आहे. ही संघटना साजरा करत असताना यांच्या जवळपास 22च्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत. त्यांच्या वेगवेगळी कामं त्यातनं चालतात. मग साहित्याच्या क्षेत्रात असेल, उद्योगाच्या क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, तरुणांमध्ये असेल, महिलांमध्ये असेल, मुलींमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ह्या 22 संघटना काम करत असतात. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मराठ्यांची एक संघटना होती, मराठा सेवा संघ म्हणून, मराठा महासंघ म्हणून शशिकांतराव पवारांच्या अध्यक्षतेखाली ती चालायची. अजूनही छोट्या मोठ्या संघटना मराठा समाजातल्या होत्या. पण जेव्हा मराठा सेवा संघ मराठा समाजाच्या क्षितिजावरती आणि समाजाच्या क्षितिजावरती उदयाला आली, त्यावेळेस वेगळ्या अंगाने चर्चा सुरू झाली. आणि ही संघटना ज्यांनी स्थापन केली ते पुरुषोत्तमजी खेडेकर आज आपल्यासोबत मी मराठा सेवा संघ का स्थापन केला याची भूमिका मांडण्यासाठी आज आपल्या सोबत आहे. खेडेकर साहेब, तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. जय जिजाऊ. 30 वर्ष संघटनेला होऊन गेलेली आहे. लोकांपर्यंत संघटनेचं नाव आणि काम पोहोचतंय. तुम्ही एक सनदी अधिकारी होतात, चांगला क्लास 1 पदावरती काम करत होतात, चांगल्या प्रकारचा पगार होता, कुटुंब सुखी होतं, सगळ्या काही गोष्टी होत्या. असं असताना तुम्हाला मराठा समाजाची किंवा मराठा सेवा संघ नावाची संघटना स्थापन करावीशी का वाटली, अशी संकल्पना तुमच्या मनात का आली? हो, जय जिजाऊ मित्रांनो. जय जय. सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून मी मॅक्स महाराष्ट्र विशेषतः किरण सोनावणे सर यांचे सुरुवातीला मनपूर्वक आभार मानतो. मराठा सेवा संघाला 31 वर्ष पूर्ण झाली. त्याच्या स्थापना दिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्रासह सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप सदिच्छा. किरण, मराठा सेवा संघाची स्थापना जरी 31 वर्षापूर्वी झालेली असली आणि त्यावेळेस सुद्धा आणि आजही मराठा समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना असल्या तरी त्या कमीच आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच ही एक प्रक्रिया आहे. 31 वर्षापूर्वी स्थापना झाली तरी त्यापूर्वी आम्ही काही ना काहीतरी थोडं मोठं काम करत होतो. त्याला व्यापक स्वरूप फार तर आपण म्हणू की 1990 मध्ये त्याला प्राप्त झालं. सुरुवातीला एक मी स्पष्ट करतो की मराठा हा शब्द आपण समजतो तेवढा पुरता मराठा सेवा संघाने गृहीत धरलेला नाही. तर ब्राह्मण नाही तो किंवा साधारण सर्व बहुजन हा मराठा आहे, ही आमची व्यापक संकल्पना तुम्हालाही सुरुवातीपासून कल्पना आहे की आम्ही वापरलेली आहे. टप्प्याटप्प्याने काही लोक त्या अंगाने त्यामध्ये जुळत आहेत. तर थोडस 1990 ची आपण एक माहिती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रीय पातळीवर त्यावेळेस आरक्षणाचा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतर विषय हे अत्यंत म्हणजे एक वेगळ्या स्वरूपाने समाजामध्ये चर्चेला आलेले होते. म्हणजे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं होतं. त्याच वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिकीकरण हे सगळीकडे पसरलेलं होतं, रुजलेलं होतं. आणि जागतिकीकरणाचा, खाजगीकरणाचा किंवा उदारीकरणाचा जो मूळ अर्थसंकल्प आहे की त्याची कल्पना अशी आहे की आता यापुढे 1990 नंतर कुठलंही जगातलं सरकार किंवा आपल्या शेतातलं राज्य किंवा केंद्र सरकार हे आतापर्यंत त्यांनी केलेले जी काही आरोग्य असेल, शिक्षण असेल, इतर शेतकरी असेल
यांच्यासाठी ज्या काही सवलती होत्या त्या दिल्या जाणार नाही. हा आता वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवरच प्रत्येकाला आपला विकास करून घ्यावा लागेल, हा त्या जागतिकीकरणाचा अर्थ होता. त्यामुळे सरकार कदाचित यापुढे नोकऱ्याही देणार नाही, सरकार कामापुरतं राहील, असा तो संदेश होता. आणि या परिस्थितीमध्ये आम्ही मग सर्व समाजाला, बहुजन समाजाला, कारण की एकीकडे त्याच वेळेस काही संघटना ह्या खाऊच्या नावाने एक जे धोरण आलेलं होतं याच्या विरोधात सतत प्रचार करत होते. आणि आम्ही एक भूमिका घेतली की हे वाईट जरी असलं तरी ते थोपवणं आपल्या हाताबाहेर आहे. यामध्ये सर्वांना सारख्याच संधी आहेत. कधी काळी आपण काय होतो आणि आज आपण जे काही केलेलं आहे त्यातून आपण पुढे गेलं पाहिजे. ज्यांनी कमावलेलं आहे त्यांनी आता समाजातील वंचित असतील, गरीब असतील, सर्वहारा समाज असतील, यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. ह्या पेबॅक टू सोसायटीच्या माध्यमातून मराठा सेवा संघाची मूळ संकल्पना आम्ही पुढे आणली आणि समाजानेच समाजातील गरजवंतांना मदत करावी, उभं करावं. त्यांच्या शिक्षणाची असेल, व्यवसायाची असेल, उद्योगाची असेल, वेळ आली तर काही आर्थिक अडचणी असेल त्यामध्ये त्यांनी मदत करावं, ही एक ढोबळ संकल्पना आम्ही घेतली. आणि मराठा या शब्दाची व्याख्या व्यापक करत असतानाच त्यामध्ये एक कलम घातलं की बहुजन समाजाशी सर्व प्रकारची देवाणघेवाण करणे आणि बहुजन समाजाला सोबत घेणे कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजातील, मग आम्ही सांगितलं तसं नामांतरामुळे असेल, आरक्षणामुळे असेल, विविध समाज घटकांमध्ये SC, ST, OBC यांच्या विरोधात मराठा समाजातील काही तरुण बऱ्यापैकी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे जाळपाळ होणं, अमकं होणं, तमकं होणं, बरेचसे अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे कुणबी मराठा समाजातील, बहुजन समाजातील युवकांचं प्रबोधन करणे, त्यांना नवीन विचार देणे, मानवतावाद सांगणे, ब्राह्मणवाद विरोधात त्यांची काही तयारी करून घेणे, यासाठी एक संघटन असणं आवश्यक होतं. या व्यापक भूमिकेतून मराठा सेवा संघाची स्थापना झाली. आणि यामध्ये आम्ही जे कोणी, त्यावेळेस आपण म्हणालात की सरकारी अधिकारी असताना मी यात का पडलो, तर मी एकटाच नाही, तर मराठा सेवा संघाची संपूर्ण जी थीम आहे, कल्पना आहे, ते समाजातील प्रामुख्याने सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीमध्ये जे सेवेकरी आहेत, ज्यांचं आता बरं चाललेलं आहे, ज्यांचं भलं झालेलं आहे, समाजाच्या किंवा इतर माध्यमातून जे पुढे आलेले आहेत, त्यांनी पंचदान द्यावं, वेळ द्यावा, पैसा द्यावा, श्रम द्यावं, बुद्धी द्यावी आणि कौशल्य द्यावं. आणि समाजातील तरुण मुला मुलींना, गरजवंतांना आजच्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आरक्षणाचा कुठलाही आधार न मिळाला तरी उभं करावं, ही एक व्यापक संकल्पना किरण आमची मराठा सेवा संघ स्थापनेमागची होती, हे मी इथे मग ही जी संकल्पना घेऊन तुम्ही उभा राहिला, तर त्यानंतर सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्याच आहेत. पण त्या सुरू होत असताना त्या ठिकाणी एक असा आक्षेप घेतला जातो की मराठा मध्ये एकंदरीत म्हणजे फूट पाडण्यासाठी अशा प्रकारची संघटना स्थापन केली की काय, अशा प्रकारचा आरोप त्या काळामध्ये सुद्धा पूर्वकालीन ज्या मराठा संघटना होत्या की हे तर आता बहुजन समाजाबरोबर गेले, यांनी मराठा सोडून दिला आणि मराठ्यांचा वेगळ्या प्रकारची चूल मांडतायत, अशा पद्धतीचं पुरुषोत्तम खेडेकरांना स्वतःचं राजकारण करायचं आहे, अशा प्रकारची एक चर्चा त्या काळात पण होती. बरोबर, मान्य आहे. आरोप प्रत्यारोप जेव्हा जेव्हा यश एक थोडस मिळत जातं त्यावेळेस हे होतच असतात. आणि त्यात जर आपण जास्त वेळ घालत बसलो तर आपलं काम हे बंद पडत असतं. या अंगाने आम्ही कधी त्याबाबत विचार केला नाही, परंतु आम्ही राष्ट्रीय अंगाने, जागतिक अंगाने ज्यावेळेस विचार करतो तर आम्हाला लहानपणी, अगदी अजूनही कदाचित आमच्या वेळेस नसतं पण तुमच्या पिढीत तुम्ही एक प्रतिज्ञा घेतलेली असते, शालेय पुस्तकामध्ये ती छापलेली असते, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आमची देशाची राज्यघटना आलेली आहे, समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, हे केवळ घटनेत नाही तर माझं प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि केवळ या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्हीच कुणबी मराठेच राहतो असं नाही, तर आमच्या आजूबाजूला अनेक जाती धर्माचे लोक राहतात. आम्हाला सुखा समाधानाचं, सौख्याचं जीवन जगायचं असेल
तर आम्हाला जसं आज घर घ्यायचं असेल तर आम्ही चांगला एरिया बघतो, मुलांना शाळेत घालण्यासाठी चांगली शाळा बघतो. हे चांगलं केव्हा होतं तर तो परिसर, माझ्या शेजारचे लोक जोपर्यंत चांगले नाहीत, मी ज्यांच्या सोबत राहणार आहे, जगणार आहे, पुढे जीवन माझं पुढे जाणार आहे, हे सगळेचे सगळे जाती निरपेक्ष, जातीच्या बाहेर जाऊन हे लोक जोपर्यंत माझ्याशी जोडले जाणार नाहीत, मी त्यांना भाऊ मानणार नाही, मी त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागणार नाही, तोपर्यंत मला सौख्य लाभणार नाही. त्यामुळे माझं स्वतःचं कल्याण करणे हा माझा उद्देश आहेच, त्यामध्ये कुठेही भाग नाही. परंतु त्याच वेळेस मला जर चांगलं व्यवस्थित राहायचं असेल तर माझ्या आजूबाजूचा परिसर, माझ्या आजूबाजूचे जे कोणी लोक असतील त्यांना सुद्धा माझ्या चांगुलपणाचा फायदा झाला पाहिजे. ही व्यापक संकल्पना मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून राबवली, प्रत्यक्षात आणली आणि मग त्या अंगाने पुढे जायला लागलेलो आहे. म्हणजे 90 मध्ये, आता मला विषयांतर नको जास्त, परंतु आपल्याला सर्वांना, किरण तुम्ही या क्षेत्रातले लोक आहात, की 90 मध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या कारणाने जे लोक त्याच्या विरोधात होते, ज्यांना काही खायला पीठ नाही, पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ म्हणणारे बाळ ठाकरे सारखे लोक, यांनी महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात प्रामुख्याने मराठा विरुद्ध केवळ मागास दलित हा समाजच नव्हे तर आदिवासी, मुसलमान या सगळ्यांना उतरवलं आणि वेगवेगळ्या कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे किंवा मागासवर्गीयांचे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ आणि केवळ मराठ्यांचे, अशा पद्धतीचे एक वातावरण तयार केलं. त्यातून काही मुलांना हाती धरून दोन्ही समाजामध्ये जे काही 2-5% थोडेसे अतिरेकी म्हणू आपण, अशा पद्धतीचे काम करणारे मुलं मुली असतात, त्यांना हाती धरून कुठे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना, कुठे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, कुठे मस्जिदीमध्ये काही भेटणे, हे जे सुरू झालेलं होतं, यामुळे कोण कदाचित त्यांचं काय राजकीय त्यांचं पारडं जड होत असेल, मला काय शिव्या देत असेल, त्यांनी मला फरक पडला नाही. माझ्यासाठी हे माझ्या लक्षात आलं की हे माझ्या समोर, मराठा सेवा संघाच्या समोर एक चॅलेंज आहे की आपण जे काही ज्या वाटेने जायला निघालेलो आहोत, समाजामध्ये एकता निर्माण व्हावी, बंधुता निर्माण व्हावी, शांतता राहावी आणि सर्व सुख समृद्धी राहावं, सर्वांना सगळं काही मिळालं पाहिजे, ते न होता एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करत आहे. आणि म्हणून मराठा कुणबी हा महाराष्ट्रातील मोठा समाज आहे, मोठा भाऊ म्हणून मानला गेलेला समाज आहे. आणि म्हणून ही माझी मराठा सेवा संघाची एक नैतिक जबाबदारी आहे की मी समाजामध्ये बंधुभाव निर्माण केला पाहिजे आणि त्या अंगाने आम्ही पुढे वाटचाल चालू ठेवली. एक त्यातला आपण असं समजूया या कारणाने म्हणा किंवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने म्हणा, आम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी यश आलं. आणि ज्यांनी कोणी आम्हाला वेगवेगळ्या कारणाने नावं ठेवली असतील, राजकारण म्हणजे मराठा सेवा संघाने काहीही लपून ठेवलेलं नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठा सेवा संघ या भूमिकेत सुरुवातीपासून उतरलेला आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज आले तर ढाल तलवार घेऊन किंवा घोड्यावर बसून येणार नाही, तर आजचे शिवाजी महाराज त्यांचे 5 प्रमुख गड हे आम्ही सुरुवातीलाच जाहीर केले. शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार, ज्या मीडिया, ज्या माध्यमातून आज आपल्याकडे आपण बोलतोय मीडिया सत्ता, ह्या 5ही सत्ता जोपर्यंत मराठा सेवा संघाच्या किंवा शिव फुले शाहू आंबेडकर म्हणणाऱ्या आणि सत्यवादी लोकांच्या ताब्यात येणार नाही, तोपर्यंत आपला विकास होणार नाही. त्यामुळे राजसत्ता ही आम्ही लपून ठेवलेली नाही. राजकारण तर आम्हाला करायचंच आहे, आजही करायचं आहे, त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. त्यामुळे केवळ एकाच ठिकाणी प्रबोधन एवढा भाग नाही. प्रबोधन म्हणजे केवळ सांस्कृतिक, धार्मिक, अमके बदल, सामाजिक बदल एवढ्या पुरतं मर्यादित नाही आमचं, तर आर्थिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, वैज्ञानिक या सगळ्या अंगाने सर्व क्षेत्रातील प्रबोधन हे मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे. आणि म्हणून आज इतक्या वर्षानंतर ज्यांनी नावं ठेवले, आम्ही सुरुवातीपासून ठरवलं हाती चला बाजार तो कुत्ते भोगते हजार. त्यामुळे मी सुरुवातीपासून एक प्रमुख म्हणून या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करत गेलो. त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा सकारात्मक मी माझ्या समाजाला काय चांगल्या गोष्टी सांगू शकेल ते मी केलं. आणि त्यासाठी प्रसंगी अनेक वाद निर्माण झाले. वेळ आली तर अंगावर गेलो, अंगावर घेतलं. कोर्ट कचेऱ्यात आजही अनेक केसेस माझ्या विरुद्ध चालू आहे, परंतु मी थबकलेलो नाही किंवा हटलेलो नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे समाजाच्या विरोधात, समाजात फूट पाडणं संघटना अशा भरपूर आहेत, आजही चालू आहेत, चालू राहणार आहे.
अशातला भाग नाही. एक अत्यंत चांगल्या पद्धतीने मराठा सेवा संघ कार्यरत आहे. यात कोणाचा द्वेष नाही, कोणाचा विरोध नाही. तर आपला स्वतःचा पूर्ण जो काय असेल ते करत असताना स्पष्टपणे आम्ही सांगितलं, व्यक्ती हा कुटुंब हा घटक मानला की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक कुटुंब जोपर्यंत विकसित होणार नाही तोपर्यंत समाज विकसित होणार नाही. आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने, कुणबी मराठा आणि बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने स्वतः जगातलं आजचं फुले शाहू आंबेडकर व्हावं, शिवाजी व्हावं, ही मराठा सेवा संघाची पहिली संकल्पना आहे. कोणावरही कोणी अवलंबून राहणार नाही अशा अंगाने आपण पुढे गेलं पाहिजे. तुमच्या माझ्या डोक्यात आणि शेतात काय पिकतं याच्यावर बाजार चालत नाही, तर बाजारात जे विकल्या जातं आणि ज्याला बहुमोल आहे असं जो पिकू शकेल तोच बाजारावर आपली सत्ता गाजू शकेल. अशा पद्धतीचे तत्वज्ञान विकसित करून आम्ही मुलामुलींना, युवकांना त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या बाबी आम्ही नाकारलेल्या आहेत त्याचं कारण सांगत असताना त्यावर काही पर्याय दिले. आणि आज मला सांगताना अत्यंत आनंद होतो की समाजाने त्यापैकी बहुतांशी स्वीकारलेला आहे आणि पुढे जाऊ लागलेला आहे. तर ही अशी आतापर्यंतची मराठा सेवा संघाची एक अत्यंत चांगली बाब आहे. आणि या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की जवळपास सर्वच बहुजन समाजातील घटकांनी मराठा सेवा संघाची विचारधारा स्वीकारलेली आहे आणि त्यांना हे मान्य आहे की मराठा सेवा संघ किंवा मराठा समाज, कुणबी समाज इथला हा जर पुढे गेला 4 पावलं तर त्यांच्या पाठोपाठ जाण्यासाठी आपल्याला सुद्धा बळ मिळणार आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. खेडेकर साहेब, तुम्ही ज्यावेळेस मराठा सेवा संघ सुरू केला, तुमच्या एकंदरीत कामाकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की राजर्षी शाहू महाराजांची जी मराठा समाज आणि बहुजन समाजाची नाळ होती ती नाळ मधल्या काळामध्ये कुठेतरी तुटली गेली होती आणि मराठा सेवा संघाच्या निमित्तानं ती पुन्हा एकदा नाळ बहुजन समाजाशी जुळली गेली. म्हणजे मराठा समाज आणि बहुजन समाज असा एकत्रितपणे प्रवास सुरू झाला. जे अण्णाभाऊ साठेंनी केलं मातंग समाजाच्या बाबतीत की मातंग समाजाच्या याच्यातून त्यांनी ही शाहू फुले आंबेडकरी विचाराकडे त्या समाजाला आणलं, तशी तुम्ही जी नाळ जोडली. तर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा मराठा समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगायला गेले, कारण की त्या काळातली अशी एकंदरीत धारणा होती की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय, तर ते जयभीमवाल्यांचे किंवा ते आंबेडकरवाद्यांचे. मग तुम्ही ज्यावेळेस ते सांगायला लागलात त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारच्या रिॲक्शन आल्या? महात्मा फुले सांगायला लागलात, कशा रिॲक्शन झाला आणि त्याला कशा पद्धतीने तुम्ही फेस केलं? खूप छान किरण, अत्यंत महत्वाचा विषय आपण हाताळलेला आहे. पण मला सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो की सर्व समाजाने याचं खूप स्वागत केलं. कुठेही सामाजिक विरोध किंवा कुठलाही अंतर्विरोध याच्यामध्ये कधी आम्हाला दिसला नाही. आणि याचं कारण आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून सुरुवातीपासून केडर कॅम्प घेऊन सामान्य मुलामुलींना, लोकांना हे सांगत राहिलो की आपण सगळे एक आहोत. म्हणजे आता विषयच निघाला म्हणून RSSचे भागवत आता सांगायला लागलेले आहेत की मुसलमानांचं आणि इथल्या हिंदूंचं रक्त एक आहेत, आपण जुने एकच आहोत. आम्ही 25 वर्षापूर्वी मराठा सेवा संघात सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे की या देशातला सर्व बहुजन समाज याचं DNA एक आहे. हे मूळचे 2-5 हजार वर्षापूर्वीचे या 2-2.5 हजार वर्षापूर्वीचे सगळेचे सगळे त्यावेळेस हे अवैदिक शिवधर्मीय म्हणू या जैन धर्मीय म्हणू या बौद्ध धर्मीय म्हणू, आपण सगळे एक आहोत. पुढच्या काळामध्ये काही कारणाने आपल्यामध्ये हे फूट पडत गेली. त्यामुळे जर आपल्याला एकत्र यायचं असेल तर आपल्याला शिव, महावीर, बुद्ध, पुन्हा शिव, फुले, शाहू, सयाजी, आंबेडकर, अण्णाभाऊ, पंजाबराव ही सगळीची सगळी आमची जे गोतावळ आहे हे समजून घेतल्याशिवाय, ही साखळी समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि हे सगळेचे सगळे आपले पूर्वज आहेत. एक वारसा आपण त्यांचा चालवतो आहोत. यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं, कुठल्याही प्रकारचं अंतर नव्हतं. तर एकेकाने पुढच्या कालखंडामध्ये अगदी वारकरी चळवळ काय आहे, बुद्धाचं बरंचसं तत्वज्ञान आपल्याला वारकरी चळवळ, संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील यांच्या गाथांमध्ये तर ह्या सापडतं. तर हे सगळं जे काही आहे
हे मध्यंतरीच्या काळात आपण म्हणालात तसं विरोधकांनी त्याचं विकृतीकरण केलं, त्याच्यावर काही वेगळ्या पद्धतीची घाण चढवली. मराठा सेवा संघाने एकच केलं की हे जे घाणेरडे त्याच्यावर आपण मळलेलं म्हणतो आपण, त्याच्यावर जी काही साचलेली धूळ होती ती खरडून काढली आणि समाजासमोर त्याचं मूळ स्वरूप दाखवलं आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही ठरवा की तुम्ही कोण आहात आणि तुमचं हे काय आहे, आपण काय चुका करतो आहोत, काय बरोबर करतो आहोत हे समजावून घ्या. आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मग आपण म्हणाला 22 नव्हे तर मराठा सेवा संघाचे एकूण 33 कक्ष आहेत, 33 विभागामध्ये आम्ही काम करतो आहोत. आणि या अंगाने समाजातील छोट्या छोट्या घटकांना आम्ही एकत्रित घेतलं. अगदी सगळ्या म्हणजे आज संभाजी ब्रिगेड असेल, सर्व धर्म जातीपातीचे मुलं मुली त्याच्यामध्ये पदाधिकारी आहेत. धर्मावर आम्ही बोलत असताना धर्मातील काही वाईट बाबी केवळ सांगून थांबलो नाही, तर शिवधर्म नावाचा एक पर्याय दिला जो आज सगळीकडे चालतो आहे. शिवधर्मामध्ये आम्ही एकच सांगितलं की हिंदू आपण सगळे आहोत, ठीक आहे, काय आहे काय नाही, तुम्ही जे काही जुनं आहे ते सोबत आणलं तरी हरकत नाही, फक्त त्याच्यातली घाण दूर ठेवा. आणि पहिली घाण म्हणजे तुम्ही पुरोहित बाजूला ठेवून जे काही तुम्हाला पूजा अर्चा विधी करायचे असतील ते सगळे करा, फक्त ते स्वतः करा. हे समाजाला पटलं, कशावरही आपण काही बोललेलो नाही. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठे महान व्यक्तित्व होते, महात्मा ज्योतिबा फुले किती महान व्यक्तित्व होते हे आपण लोकांना समजावून सांगितलं. एक याला जोडून थोडसा बाजूला जरी वाटलं तरी किरण, एक मला इथे सांगितलं पाहिजे की जसं बाबासाहेबांना किंवा फुलेंना छोटं करण्यात आलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांनाही छोटं करण्यात आलं. आणि एवढंच नव्हे तर ते कर्मठ हिंदू होते, कर्मठ मुस्लिम द्वेष्टे होते, अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं. शिवसेनेच्या माध्यमातून जय भवानी जय शिवाजी म्हणत हटाव लुंगी बजाव पुंगी सारखे काही दक्षिण भारतीयांना त्यांच्यावर हल्ले करण्यात आले, किंवा उत्तर भारतीयांच्यासाठी सुद्धा मारो भैये ठोको बिहारी अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं. तर हे अत्यंत दूषित आहे हे सांगण्यासाठी मराठा सेवा संघाने अनेक वक्ते तयार केले, लेख तयार केले, पुस्तकं तयार केले, मी स्वतः लिहिले. आणि याला जोडून सांगितलं पाहिजे की आम्ही हे सांगण्यात यशस्वी झालो की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, मराठ्यांचे, हिंदूंचे नव्हे तर ते जागतिक व्यक्तित्व आहे. भारतापुरतं बोलायचं झालं तर जे शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन दक्षिण भारतीयांना, उत्तर भारतीयांना त्रास देते आहे, शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज बनवण्यामध्ये या दक्षिण भारतीय लोकांचा आणि उत्तर भारतीय लोकांचा किरण सर्वात मोठा महाराष्ट्रापेक्षा वाटा आहे. या निमित्ताने मी सांगतो 1 मिनिटामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज बालपणी वयाच्या 6व्या वर्षी 7व्या वर्षी दक्षिण भारतात गेले. 12व्या वर्षी 13व्या वर्षी ते जेव्हा परत आले त्यावेळेस त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या सोबत, आईच्या सोबत पाठवत असताना अगदी सुईच्या दोऱ्यापासून ते हत्ती, सोनं, नाणं सगळं पाठवलं. हे कुठलं होतं? हे दक्षिण भारतातलं होतं. आपण कर्नाटकातलं होतं, आंध्रातलं होतं, तमिळनाडूतलं होतं. हे सगळं त्यावेळेस शिवाजी महाराज इकडे आले. उत्तर भारतामध्ये पुढे आग्र्याला शिवाजी महाराजांना जायचं काम पडलं. त्यावेळेस अत्यंत म्हणजे जीवघेणा प्रसंग होता. कदाचित छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस मरण पावले असते. इतकी वाईट परिस्थिती असताना महाराजांच्यासाठी त्या परिसरातील लोकांनी जात पात धर्म वंश प्रांत भाषा विसरून शिवाजी महाराजांना तिथून बाहेर काढून सही सलामत आणि पाठच्या पाठीमागे बालशंभूराजांना सही सलामत इथे पोहोचवण्याचं काम ज्या उत्तर भारतीयांनी केलं ते जर शिवाजी महाराज परतू शकले नसते तर पुढे राज्याभिषेकाने आज आम्ही त्यांच्या नावाने बोलू शकलो नसतो. पुढे महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेकाच्या वेळेस महाराष्ट्रातील पुरोहितांनी, ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याला ज्यावेळेस विरोध केला त्यावेळेस उत्तर भारतातील काशी येथील गागा भट्ट नावाचे एक मोठे मानले गेलेले भटजी इथे आले आणि त्यांनी तो एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा अधिकृत मानला गेलेला शिवराज्याभिषेक केला. हे उत्तर भारतीय होते. म्हणजे शिवाजी महाराजांना छत्रपती करण्यामध्ये सुद्धा उत्तर भारतीयांचा हात आहे. त्याच्यानंतर दक्षिण भारतात दक्षिण दिग्विजयासाठी महाराज गेले, शेवटपर्यंत गेले. जिंजी, मद्रास आपण ज्याला म्हणतो हे सगळं ताब्यात घेतलं आणि ते ताब्यात घेतल्यानंतर पुढे संभाजी राजे पकडल्यानंतर
जेव्हा राजाराम महाराज दक्षिण भारतात गेले तर पुढे 6 वर्ष ते या जिंजी किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी घेऊन थांबलेले होते. एवढ्या दक्षिण आणि उत्तर भारताचा छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठीशाही घडवण्यामध्ये महत्वाचा वाटा होता. हे समाजामध्ये पटवण्यामध्ये सांगण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्यामुळेच कुठला खटाटोप न करता कुठले विरोध न होता हे सगळं सबळ पुराव्यासह मांडल्यामुळे आज समाजाने ते स्वीकारलेलं आहे आणि मराठा सेवा संघाचं जे काम आहे हे लोकांमध्ये पोहोचलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही लाईव्हला येणार आहेत आणि भूमिका मांडणार आहेत अशा प्रकारची जाहिरात आपण ज्यावेळेस सगळीकडे सोशल मीडियावरती टाकली खेडेकर साहेब, तर त्यानंतर अनेक प्रश्न आणले. त्यातले सगळ्यात जास्त प्रश्न कुठले जर असतील मराठा तरुणांकडून किंवा इतरांकडून मराठा आरक्षणावरती मोठ्या प्रमाणातले प्रश्न त्याच्यामध्ये विचारण्यात आले होते. त्यात एक प्रश्न असा होता की आतापर्यंत इतके मोर्चे निघाले, सगळ्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विविध संघटना किंवा इतर संघटना तयारी करतायत, त्याच्या संदर्भात आवाज उठवतायत. मग अजून पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा सेवा संघाने आपली काय भूमिका आहे किंवा त्याच्या संदर्भात त्याचा काय रोल आहे हे अजूनपर्यंत त्या संदर्भात स्पष्ट का झालेलं नाहीये किंवा त्याच्यावर एवढ्या आक्रमकपणे मराठा सेवा संघ का येत नाही? मराठा सेवा संघाने मराठा आरक्षणासाठी काय केलंय हे ज्यांना माहीत नसेल हे त्यांचं अज्ञान आहे. मराठा सेवा संघाची 1990 मध्ये स्थापना झाल्यानंतर 1 सप्टेंबर 1991 ज्यावेळेस मंडल आयोगाचा अहवाल जाहीर झाला होता आणि मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये किंवा कुठेही नव्हता, त्यावेळेस सर्वप्रथम त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याकडे आम्ही जाहीर मागणी केली. मराठा सेवा संघाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये निवेदन दिलं. त्यावेळेस नाईक साहेब म्हणाले की मी तपासणी करतो, पाहणी घेतो, परंतु जोपर्यंत मराठ्यांचे नेते आणि विशेषतः आमचे नेते शरद पवार साहेब हे मान्यता देणार नाही तोपर्यंत आम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणार नाही. आम्ही वेळोवेळी याची मागणी करत ज्यावेळेस प्रचार करत बसलो, किरण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्यावेळेस आमच्या समाजातील अनेक लोकांनी आमच्या मुलांचे डोके फिरवले आणि आपण काय व्हायचं तुम्हाला हे सगळं माहिती आहे, करायचं काय, तर याला विरोध केला. मराठा सेवा संघाच्या मागणीवरून पुढे खत्री आयोगाची वगैरे निर्मिती झाली. त्यांनी दिलेले अहवाल सरकारने स्वीकारले नाही. राजसत्तेवर राजकारण्यांवर काहीतरी दबाव आणावा ही मराठा समाजाची किंवा मराठा सेवा संघाची भूमिका होती. त्या पद्धतीने रेखाताई खेडेकर आमदार झाल्यानंतर आम्ही विधानसभेमध्ये जिकडे तिकडे हे प्रश्न मांडले. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जनजागृती केली आणि आतापर्यंत ती मागणी चालूच होती. आजही एससी, एसटी आणि ओबीसी हे 3च आरक्षण देत आहेत आणि 4था आता आलेला आहे ते काय म्हणू आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. एससी, एसटी हा मराठा समाज नसल्यामुळे ओबीसी शिवाय पर्याय नाही आणि आजही मराठा सेवा संघाची तीच माहिती आहे. एससीबीसी म्हणजेच ओबीसी. आणि ज्यावेळेस सहजासहजी ह्या बाबी होऊ शकत होत्या त्यावेळेस समाजातल्या अनेक लोकांनी अगदी राज्यकर्त्यांपासून सगळे राज्यकर्ते शरद पवारांपासून ते आताचे जे काही उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांचा मराठा आरक्षणाला म्हणजेच मराठा ओबीसी करणाला प्रचंड विरोध आहे. आणि ज्यावेळेस हे सहज सोपं होतं, बापट आयोगाचा पुनर्विचार करावा याची मागणी आम्हीच केलेली आहे. मराठा सेवा संघ रस्त्यावर उतरून जे काही बाबी आहेत म्हणजे त्यांनी काही होत नसतं, ज्या न्यायालयीन लढाई आहे ती न्यायालयात लढली पाहिजे. आज मराठा समाजाचं जे आरक्षण आहे हे राज्य सरकारने नाही, सगळे राजकीय पक्ष महाराष्ट्रातील आज काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, इतर जे कोणी असतील हे सगळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. कारण की ओबीसी शिवाय पर्याय नाही आणि 50% मर्यादा असल्यामुळे 50% ओबीसी सोबत घालणे हे का करायचं ह्याचं आम्ही गेल्या 20-25 वर्षामध्ये अनेकदा विश्लेषण केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणजे रातोरात पी हळद आणि हो गोरी असं होणार नाही. तर मराठा तरुणांच्या मनामध्ये सन 90 पासून आरक्षणाच्या बद्दल जी एक अढी आहे, जी चीड आहे, त्याच्यामुळे आरक्षण म्हणजे काहीतरी एक लुटारू आहे, हे लोक देशाचे शत्रू आहेत, हे बसून खातात, ही अनेक तरुण मुलामुलींच्या मनामध्ये जी भावना होती ही दूर करायची असेल तर यांना आरक्षण देणं गरजेचं आहे, जेणेकरून
सामाजिक अंगाने आरक्षण लाभधारक ओबीसी घटक, एससी घटक आणि एसटी घटक यांच्याबद्दल मराठा तरुणांच्या मुलामुलींच्या मनामध्ये एक आत्मीयता निर्माण होईल, बंधुभाव निर्माण होईल आणि म्हणून यांना ओबीसी मध्येच घेणं किती गरजेचं आहे याच्याबद्दल आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस आमची ही भूमिका होती त्यावेळेस आज मराठा ओबीसी करण्याला विरोध करणारे जे कोणी आहेत त्यांची मी नावं घेत नाही, बऱ्याचशा सामाजिक संघटना असतील, राज्यकर्ते असतील, हे आमच्या बाजूचे होते की जर हे असं असेल, शिव फुले शाहू आंबेडकरांचा हाच विचार होता, त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यावं याच्यासाठी अनेक गैर मराठा नेत्यांनी, वक्त्यांनी, संघटनांनी आमच्या सोबत मेळावे घेतलेले आहेत. परंतु राज्य सरकारमधील जे मराठे आहेत सुरुवातीपासूनचे छोटे मोठे मराठे प्रामुख्याने, एक अपवाद वगळला तर हे पूर्णपणे मराठा ओबीसी करण्याच्या विरोधात असल्यामुळे आज ते होणे नाही. पुढच्या कालखंडात भले त्यांनी राणे कमिशन, वेगवेगळे कमिशन नेमले असतील, या तरुण पोरापोरींना ही बनवाबनवी आहे, ही सगळी एक करायची वापरला असेल. मोर्चे जे आहेत हे कसे निघाले, काय निघाले, आता पुन्हा वादात मला जायचं नाही, कोणी काढले, काय केलं, कशासाठी निघाले आणि काय होतं. मुळात एका मुलीवर बलात्कार झाला त्याच्या विरोधात निघालेले हे मोर्चे नंतर कारण नसताना वेगळ्या स्वरूपात पुढे पोचलेले होते. अजूनही मिळालं नाही. आम्ही नसेल काढले पण मग एवढे मोर्चे काढले तरी का मिळालं नाही? तर न्यायालयाची लढाई न्यायालयात लढली पाहिजे आणि सरकारची लढाई ही विधानसभेत लढली पाहिजे. जोपर्यंत विधानसभेमध्ये योग्य पद्धतीने आपली मांडणी होणार नाही तोपर्यंत होणार नाही. राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची योग्य ज्या पद्धतीने अभ्यास केला नाही आणि ते स्वीकारले जावेत एवढी राजसत्ता नव्हती. रेखाताई खेडेकर यांचं आमदारकी गेल्यानंतर पुन्हा मराठा समाजासाठी पूर्णपणे काम करणार कोणी राजकीय नेतृत्व किंवा राजकीय व्यक्ती आमच्या हाती लागलेली नाही. आणि मराठा सेवा संघाला पूर्वीच्या शिवराज्य पार्टीला म्हणा किंवा आताच्या संभाजी ब्रिगेडला म्हणा राजकीय अजून यश मिळालेलं नाही. विधानसभेत, लोकसभेत आम्हाला अजून प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळे मराठा सेवा संघाने रस्त्यावर येण्यापेक्षा ज्याने म्हणजे आम्हाला त्या रस्त्यावर येण्याची गरज पडू नये अशा पद्धतीने आम्ही काम करतो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मराठा सेवा संघानेच सर्वप्रथम 30 वर्षापूर्वी मराठा ओबीसी करण्याचा मंडल आयोग जसा अहवाल बाहेर आला आणि त्याच्यानंतर तो स्वीकारला गेला विश्वनाथ प्रताप सिंहाच्या पुढच्या कालखंडामध्ये, यावेळेस त्यात मराठा समावेश नाही म्हटल्याबरोबर आम्ही तेव्हापासून आंदोलन करतो आहोत हे आपण लक्षात घेतो. खेडेकर साहेब, अनेक वर्ष मध्ये गेली महाराष्ट्राची सत्ता जरी 60 पासून जर पाहिलं तर अनेक वेळा मराठा मुख्यमंत्री होते. अनेक खाते जी होती ती मराठा समाजाच्या आमदारांकडे आणि त्यांच्याकडे होती. दिल्लीत पण मराठ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खासदार निवडून गेले. असं असताना मराठा समाजाची आज जी दुर्दशा आहे किंवा आज मराठा समाजातल्या तरुणाला आरक्षण हा आमच्या उद्धाराचा एक मार्ग आहे, आम्हाला पुढे जाण्याची एक शिडी आहे असं वाटायला लागतंय. याच्यामध्ये नेमकं चुकलं कुठे आणि काय झालं की एवढा जो मराठा समाज आहे तो पिछाडीवरती गेला आणि आज त्याला आरक्षणासाठी 55च्या वरती मोर्चे काढावे लागतात? हा थोडासा सामाजिक आणि राजकीय किरण विषय आणि प्रश्न आहे. मुळात जे मराठा बहुसंख्य आमदार खासदार आपल्याला विधानसभेत, लोकसभेत दिसतात हे त्यांचं कोणाचंही कर्तृत्व नाही, तर येथील मराठा समाजाची, कुणबी समाजाची जी लोकसंख्या आहे ते बहुसंख्य आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षातून जे निवडून येतात ते आमदार खासदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे बहुसंख्य कुणबी मराठा समाजाचे असतात. हे जन्माने कुणबी मराठा आहेत, हे विचाराने कुणबी मराठा नाही. यांचं सांस्कृतिकीकरण ज्याला म्हणतो आपण ते कधीच झालेलं नाही. आपण सामाजिक संस्थेमधून ज्याला आपण बिगर राजकीय पाळंमुळं म्हणतो ही यांची जडणघडण कधीच झालेली नाही. त्यामुळे हे जेवढे कोणी निवडून येतात हे सगळेचे सगळे कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येतात आणि पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येत असताना केवळ यांची जात आणि यांचा समाज एवढंच पाहिलं जातं आणि प्रतिस्पर्धी काय आहे त्याच्यामध्ये यांचं कशा पद्धतीने काय होईल. त्यामुळे होतं कसं की
शिवसेनेचा मराठा नाही तर भाजपचा मराठा, भाजपचा नाही तर काँग्रेसचा, काँग्रेसचा नाही तर राष्ट्रवादीचा, राष्ट्रवादीचा नाही तर अन्य कोणी अपक्ष, अशा पद्धतीचं हे चित्र चालत राहतं. त्यामुळे तिथे तिथे ते संख्येने आहेत, याचं कारण ते लोकसंख्या आहे. परंतु यांची जडणघडण हे कधी सामाजिक संस्थेतून, सामाजिक अंगाने आम्ही समाजाचे आहोत म्हणून कधी गेलेले नाहीत, लढलेले नाहीत. त्यामुळे त्यांना समाजाच्या समस्या माहिती नाही. दुसरी गोष्ट, यांच्या मनामध्ये अशी काही एक भीती आहे, ही भीती आहे काल्पनिक भीती आहे की आपण जर SC ST OBC यांच्या बाजूने राहिलो नाही किंवा त्यांच्याबद्दलची आपण सहानुभूती दाखवली नाही किंवा मराठ्यांना विरोध केला नाही तर आपण निवडून येणार नाही. आता ही जी भीती आहे ही घालवणं अत्यंत अवघड आहे. कारण की राजसत्तेमध्ये चाणक्यापासून बुद्धापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की राजसत्तेसाठी आपल्या स्वतःच्या एकुलत्या एक बायकोचा, एकुलत्या एक बापाचा, एकुलत्या एक मुलाचा किंवा एकुलत्या एक विश्वासातल्या व्यक्तीचा अगदी अक्षरशः खून पाडण्याची हिंमत ज्याच्यामध्ये त्यांनी राजकारण करावं, हे राज्यशास्त्राचं तत्व आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्या अंगाने यांच्या डोक्यामध्ये फक्त आपण मरेपर्यंत आमदार खासदार राहावा याच्या पलीकडे काहीही नाही. आणि आपण म्हणतो तसा पानाला चुना लावणे किंवा कात टाकणे एवढ्या पुरतं हे. आम्ही कोणी भेटलो की मराठ्यांबद्दल बोलतात, मराठा हिताबद्दल बोलतात, अदरवाईज हे सगळेचे सगळे पुतना मावशी सारखे मराठा समाजाबद्दल काम करतात. यांना आरक्षण माहिती नाही, यांना देशाची राज्यघटना माहित नाही, यांना राज्य मागासवर्ग आयोगाचे हक्क अधिकार माहित नाही. एवढंच नाही तर हे जिथे आमदार खासदार म्हणून काम करतात तिथे यांना आमदार खासदारांचे हक्क अधिकार ते सुद्धा माहिती नाही. केवळ कोणी मेलं तर तेरवीला अमक्या तमक्याला जाणे हाच आमच्या मराठा बहुसंख्य कुणबी समाजातल्या लोकांचा हा अजेंडा आहे. ते कोणीही कुठल्याही सामाजिक संघटनेशी बांधलेले नसल्यामुळे त्यांचं मी मघा सांगितलं तसं प्रबोधन झालेलं नाही, सांस्कृतिकीकरण झालेलं नाही, सामाजिकीकरण झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे ते केवळ आणि केवळ त्यांच्या पक्षात जे काही चालतंय त्याच्याशी ते निष्ठा ठेवतात. आणि त्याचं कारणही की त्यांनी जर तिथे निष्ठा ठेवल्या नाही तर त्यांना तिकीट मिळणार नाही. आणि म्हणून ते नको त्यांचे म्हणजे एरवी घरातल्या मुलांना बापाला कुठे जोड्याच्या जवळ बसवतील पण स्वतः नेत्यांच्या जोड्याजवळ बसतील, अशी या कुणबी मराठा समाजातील या राजकीय लोकांची एक मानसिकता झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही कुठल्याही अपेक्षा करत नाही. उलट त्यांनी समाजामध्ये जास्तीत जास्त विघटन करणे, फूट पाडणे, भानगडी करणे आणि आमच्यासारखे काही लोक जर काही सकारात्मक चांगलं सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा, बंधुभावाचं काही काम करत असतील शैक्षणिक वगैरे, तर आमच्याकडील अशा कर्तृत्ववान, नेतृत्व असणाऱ्या, वक्तृत्व असणाऱ्या, भातृत्व असणाऱ्या मुला मुलींना कुठल्या तरी जाळ्यात अडकवायचं आणि त्यांना सुद्धा तिकडे नेऊन पुन्हा काहीतरी वेगळं काम करायला लावायचं, असं हे एक राजकारण. त्यामुळे मराठा राज्यकर्ते संख्येने आहेत हे एक गैरसमज आहे, बिलकुल गैरसमज आहेत. कारण की त्या प्रत्येकाचा जो कोणी विश्वासू आहे तो पूर्ण वेळ RSSचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अनिल देशमुख सारखे किंवा हे जे घरी जातात त्याची कारण तीच आहे. आणि ज्यावेळेस हे घरी जातात त्यावेळेस यांची जातपात माहित असते, तोपर्यंत यांना कोणालाही समाजाची गरज भासत नाही. हे या कुणबी मराठा समाजाचं दुर्दैव आहे, एवढंच म्हणतो. आणि खूप काही याच्यावर जास्त बोलणं म्हणजे गुवावर दगड फेकून अंगावर घाण उडून घेणे असं मी मानतो. दुसरा एक असा प्रश्न त्यातनं आलेला आहे. मध्यंतरी मराठा तरुणांचं एक सेमिनार किंवा चर्चासत्र झालं होतं. त्यातनं खूप साऱ्या मराठा तरुणांनी अशी एक भूमिका मांडली होती की मराठा समाजातल्या असणाऱ्या लोकांचे अनेक मोठे मोठे कारखाने आहेत, प्रकल्प आहेत, पतपेढ्या आहेत, बँका आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, पण तिथे सुद्धा मराठा तरुणांना हवं तेवढ्या प्रकारचं म्हणजे प्राधान्य किंवा हव्या त्या पद्धतीने त्यांना तिथे संधी दिली जात नाही. मग मराठा समाजातले उद्योजक, मराठा समाजातली माणसं जी स्वतःला छत्रपती शाहू फुले याची समजा वारसदार समजतात, ते आपल्या समाजातल्या लोकांना जर नोकऱ्यांपासून दूर ठेवत असतील आणि तिथे सुद्धा म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे पैसे घेऊन ऍडमिशन देत असतील मेडिकल, इंजिनिअरिंग, डेंटिस्ट कॉलेजला, तर मराठा समाजासाठी समाजाचा तरुणांचा विचार कोणी करावा असा एक प्रश्न मराठा तरुणाने जाहीर विचारला होता.
हा अत्यंत वादाचा प्रश्न आहे. याबद्दल किरण मी वेळोवेळी बोललेलो आहे की मराठा युवकांनी तरुण तरुणींनी आत्मसंशोधन करण्याची खूप गरज आहे. केवळ मराठाच नाही तर महाराष्ट्रामध्ये जे कुठलेही मोठे मोठे उद्योग असतील, व्यवसाय असतील, व्यापार असतील, कारखाने असतील, या प्रत्येक ठिकाणी मराठा तरुण तरुणींनी हक्काने नोकरी मिळवली पाहिजे ह्या मताचा मी आहे. ओके. मागचे मोर्चे निघाले आणि आता गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना आला. या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये बहुतेक कारखाने, बरेच उद्योग व्यवसाय बंद पडले. परप्रांतातील, प्रामुख्याने उत्तर भारतातील आणि अगदी दक्षिण भारतातीलही जे आपण अकुशल कुशल हार्ड वर्कर असे कामगार होते, उत्तर प्रदेश, पंजाब पासून ते बंगाल पर्यंतचे, बिहार, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश, झारखंड मधले हे कामगार तुम्हाला सर्वांना माहिती आहे की परत गेले. हे परत गेले त्यावेळेस ह्या सगळ्या मराठा संघटनांनी आपसामध्ये एक पोस्ट फिरवली की आता लाखो लोक महाराष्ट्र सोडून परत गेलेले आहेत, त्यांचे उद्योग व्यवसाय नोकऱ्या रिकाम्या झालेल्या नाहीत, त्या ताब्यात घ्या आणि आपण तिथे कामाला लागलं पाहिजे. किती जणांनी काम केलं? जे जे मराठा उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांना आपण विचारलं. मी स्वतः सुद्धा काही ना काही काम करतो, थोडंफार काही करतो. अपवाद वगळला तर मराठा मुला मुलींच्या बद्दल उद्योजकांचा, व्यापाऱ्यांचा, व्यावसायिकांचा, इव्हन राज्यकर्त्यांचा, राजकारण्यांचा असा एक समज आहे आणि त्यामध्ये खूप काही चुकीचा अशातला भाग नाही. तर मराठा कुणबी तरुण मुलं मुली आपल्या कामामध्ये पाहिजे ती कुशलता दाखवत नाहीत, पाहिजे त्या गंभीरपणे त्यात काम करत नाहीत. योग्य त्या कामाची काय गरज आहे ती करण्यापेक्षा वेगळं काहीतरी करतात. ज्या कारखान्यात समजा नातेवाईक असेल, त्यांचे काय असेल तर आता आपले नातेवाईक आहेत, आपण इथे कशाला जास्त काय करायचं, अशा पद्धतीने काम न करता जास्त उचापती करणारा मोठा मराठा तरुण वर्ग आहे, अशी अनेक लोकांची सर्वसाधारणपणे एक तक्रार आहे. आणि याबद्दल मी सुद्धा जवळून बघितलेलं आहे. मी कार्यकारी अभियंता म्हणून काम करत असताना पाटी लावलेली होती, कोणी या, रजिस्ट्रेशन घ्या आणि उद्या कामाला लागा. अनेकांना पैसे दिले, त्यातले काही उभे राहिले, काही काय गेले असतील, काय केले असतील. तर उत्तर भारतातले किंवा तिकडचे लोक येऊन आता नवीन कारखाने सुरू झाले कोरोना नंतर बरेचसे. मी लोकांना फोन केले, काय झालं काय नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी खूप प्रयत्न केले की जे हेवी जॉब्स आहेत, मोठमोठे जॉब्स आहेत जे आमच्याकडे होतात, तर ते करणारे आपले कुणबी मराठा मुलं मुली नाहीत. एवढंच नाही तर बहुजन समाजातले मराठी मुलं सुद्धा नाहीत. तर हे काही काही जॉब असे झालेले आहेत की केवळ आणि केवळ ते बिहारी म्हणा, उत्तर प्रदेशातले म्हणा, झारखंड मधले, मध्य किंवा छत्तीसगड इकडचे लोक किंवा दक्षिण भारतातले लोक करतात. आज एवढे मोठे कामं आहे, बेरोजगारी आहे, तर हे लोक आपले मुलं मुली काम करण्यामध्ये त्यांना एक ज्याला ब्ल्यू कॉलर जॉब म्हणतो आपण, तो नकोय. केवळ आणि केवळ व्हाईट कॉलर जॉब पाहिजे. व्हाईट कॉलर जॉब साठी लागणारं जे काही आपल्याकडचं कौशल्य आहे ते यांनी केलं पाहिजे. स्वतःचे वडील जरी असले तरी मुलांना बुडीत असा धंदा व्यवसाय करायला कोणीच देत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठा उद्योगपती असणे आणि मराठा कर्मचारी असणे याचा अर्थ मी असा लावतो की जर मराठा ऐवजी इतर कर्मचारी असेल, तो त्या मराठा उद्योगपतीचं जर दररोज 100 रुपयाचा फायदा करून देत असेल, तर त्या ठिकाणी मराठा आल्यानंतर ते फायद्याचं प्रमाण 110 व्हायला पाहिजे. पण तसं न होता ते 80 किंवा 90 होतं आणि वेगळ्या पद्धतीने जायला लागतं. हा बहुतांशी लोकांचा अनुभव आहे. मराठा शिक्षण संस्थांमध्ये, हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी मराठा युवक युवतींना किंवा तरुणींना किंवा समाजाला काही सवलती मिळाल्या पाहिजेत, याबाबत आमचं बिलकुल काही दुमत नाही. आणि अनेक संस्था, मी स्वतः डी.वाय. पाटील सर असतील, डॉक्टर पतंगराव कदम असतील, नांदेडचे MGM चे कदम ही कंपनी असतील, आमच्या इकडे शिवाजी शिक्षण संस्था वगैरे ह्या ज्या काही संस्था आहेत, या संस्थांमध्ये वेळोवेळी गेलेलो आहेत आणि त्या लोकांनी आपल्या आपल्या सोयीनुसार सवलती दिलेल्या आहेत, देत आहेत.
एकदा असाच हा विषय निघाला त्यावेळेस आज यापैकी म्हणजे फक्त DY सर आहेत, पतंगराव सर नाहीत, किंवा रामकृष्ण मोरे सर होते पुण्याचे, त्यांनी मला एक दिवस बोलवलं, आम्हाला नवरा बायकोना, आणि माझ्या समोर जवळपास 100-150 मुलांची, एक डॉक्टर, इंजिनियर, वेगवेगळ्या ठिकाणी वकील आणि किरण उद्योगपती असलेल्या मुलांना आम्हाला एकत्रित जेवायला त्यांनी एका ठिकाणी बोलवलं. आणि म्हटलं, काय सर आज अचानक आम्हाला दोघांना का बोलवलं? ते म्हणाले, तुम्ही जे सतत म्हणता की आम्ही काय करतो, तर मी माझ्या संस्थेच्या आणि माझ्या वैयक्तिक माध्यमातून गेल्या 7-8-10 वर्षामध्ये हे मुलं आहेत, 150 मुलं आहेत, ज्यांना आपल्या पायावर माझ्या स्वतःच्या खर्चाने उभं केलेलं आहे. प्रश्न असा आहे की केवळ तुम्ही मराठा आहात आणि आम्ही मराठा आहोत. मग सांगितलं, हे केलं की आई सुद्धा जर वेळ आली तर आपल्या लेकराला पायाखाली घालते आणि जीव वाचवते. आपण लक्षात घेतलं पाहिजे. पैसा पैसा असतो. आम्हाला कशाला इंजिनियर, डॉक्टर, वकीलच व्हायला कशाला पाहिजे? 50, 45, 70%, 70% मार्क मिळवायचे आणि डॉक्टर होण्याची, इंजिनियर होण्याची अपेक्षा का ठेवायची? जगात जे कोणी मोठमोठे लोक आहेत त्यात कोणी इंजिनियर, डॉक्टर आहेत. नॉन टेक्निकल, आज समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, मानवशास्त्र असेल, फिलॉसॉफी असेल, सायकोलॉजी असेल, हे इव्हन पीस मधले इंटरनॅशनल रिलेशन्स असतील, आपण ज्याला राज्यशास्त्र म्हणतो, या क्षेत्रामध्ये सुद्धा जागतिक पातळीवर लाखो संधी आहेत. त्यामुळे केवळ आम्ही कुणबी मराठा आहोत म्हणून आम्हाला कोणी जवळ करेल हे दिवस संपलेले आहेत. जे हे प्रश्न विचारतात त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की जर उद्या मी उद्योगपती झालो तर केवळ माझ्या जातीपातीचे जवळच्या नात्या गोत्यातले लोक आहेत म्हणून मी त्यांना नोकरी देईल काय? त्यामुळे हा भावनिक प्रश्न आहे. व्यवहार, जोपर्यंत आम्ही व्यवहार टिकवणार नाही तोपर्यंत आपली ती कोणीही नोंद घेणार नाही. दक्षिण भारतातले, उत्तर भारतातले हे जे मुलं मुली येतात, हे उद्योजक सांगतात की आपण जर त्यांना सांगितलं 7 तास काम करायचं तर बरेच लोक 8 तास काम करतात, जास्त काम करतात. हा उद्योग टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, कारखाना टिकला पाहिजे, जास्त पैसे मिळाले पाहिजेत, जेणेकरून मालकाला जर जास्त पैसे मिळाले तर आपल्याला थोडंफार बोनस मिळेल. या वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आणि हे लोक आपले नात्या गोत्यातले, संबंधातले असूनही आपल्याला का ठेवत नाहीत याचं आत्मचिंतन, आत्मसंशोधन कुणबी मराठा मुलामुलींनी करणं गरजेचं आहे. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, नोकऱ्या बंद झालेल्या आहेत. मी गेले 3-4 वर्ष महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरलो आणि पोरापोरींना सांगितलं की आता ह्याच्या पुढे तुमचा माय किंवा बाप जरी देशाचा राष्ट्रपती, प्रधानमंत्री झालं तरी तुम्हाला शिपायाची नोकरी सुद्धा देऊ शकणार नाही, एवढी स्पर्धा वाढलेली आहे. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेतून वर यायचं असेल तर हजारो IAS IPSच्या ह्या पोस्ट असतात. आता ज्या काही पोस्ट शिल्लक आहेत ते केवळ शिखरावर आहेत आणि त्या शिखरावर जाणे, 4-2 लोक 1000 जर जायला निघाले तर 2-3 लोक तिथे पोहोचतील. या क्षमतेचं जोपर्यंत आम्ही स्वतःला बनवणार नाही तोपर्यंत केवळ कुणबी मराठा आहेत म्हणून कोणी जवळ करणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आम्ही उघडपणे, चांगल्या पद्धतीने, पटलं तर घ्या नाहीतर घेऊ नका, हा व्यवहार सांगतो. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून एकच सांगितलं की तुम्ही काय आहात, कुठे आहात, कशात आहात याने काही फरक पडत नाही. तर या जगात जे जे चाललंय तिथे तुम्ही वाटेकरी व्हायचं असेल तर तुमच्या शेतात आणि डोक्यात काय पिकतं याच्यावर बाजार चालत नाही. तर बाजारात जे विकलं जातं ते पिकवून तुम्ही विकलं तरच तुम्ही बाजाराचे मालक होणार आहात. हे अत्यंत साधं सूत्र कुणबी मराठा मुलामुलींनी नव्हे तर प्रत्येकाने लक्षात घ्यावं. ही मराठा सेवा संघाची धारणा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी हे ऐकलं, बहुजन समाजातील अनेक छोटे छोटे घटक आहेत, त्यांचा आज विकास झालेला आहे, हे आम्ही अत्यंत अभिमानाने सांगतो. बरोबर आहे साहेब. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाखतीची आम्ही ही जाहिरात टाकली त्यानंतर अनेक जणांचे, म्हणजे कोल्हापूरहून संदीप खाडे आहेत, तिकडनं अनेक वाड्याहून पाटील आहेत, सगळ्यांचे पोस्ट आले की आम्ही पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आम्हाला हात दिला, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं म्हणून आम्ही आयुष्यामध्ये उभं राहिलो. पण एक प्रश्न अजून एक असं विचारला गेला की आता मराठा सेवा संघ ज्यात काम करतो त्यात बहुसंख्य शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हा महाराष्ट्राला नवीन विषय नाहीये. आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सीमेवरती
गेले 9 महिने झाले शेतकरी आंदोलन करतायत, तर मराठा सेवा संघ त्यांचा जो विषय आहे घेऊन महाराष्ट्रात का नाही रान पेटवत किंवा त्याच्यावरती आपली भूमिका का नाही मांडत, की शेतकऱ्यांचे जे कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करतायत त्याबद्दल मराठा सेवा संघाची काय भूमिका आहे नेमकी? खेडेकर साहेबांचा आणि आपला संपर्क काही कारणामुळे तुटल्याचा आपल्याला दिसतोय. खेडेकर साहेब, वास्तविकता मुलाखत अतिशय खेडेकर साहेबांचा आणि आपला संपर्क तुटला आहे की काय असं आपल्याला सांगता येत नाही. खेडेकर साहेब, एकूण खेडेकर साहेबांचा आणि आपला संपर्क तुटलेला आहे. इंटरनेटचं जग आहे साहेब. अगदी चिखली नावाच्या दुर्गम इथून बोलत होते आपल्याकडे. सिंदखेड राजा तिथे पुणे चिखली, त्यामुळे कदाचित त्यांच्या नेटवर्कचा काही प्रॉब्लेम झाला असण्याची शक्यता आहे. अतिशय व्यवस्थित पद्धतीनं मराठा सेवा संघाच्या निमित्तानं भूमिका पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मांडली. साहेब, काय झालं होतं? हॅलो, काहीतरी डिस्कनेक्ट झालं होतं. आय एम बॅक. हा, तर प्रश्न तुम्हाला असा विचारतो की जे 9 महिने झाले शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे सीमेवरती, होय, त्यावरती मराठा सेवा संघ का भूमिका घेत नाही? कारण की खूप सारे मराठा आणि बहुजन वर्गामध्ये शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्याच्यावरती मराठा सेवा संघाची नेमकी काय भूमिका आहे? नाही, भूमिका घेतली पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे? गोळीबार केला पाहिजे? नाही, त्यांना पाठिंबा, आता सगळे लोक जाऊन तिथे पाठिंबा देत आहेत, त्या संदर्भातला इथे आंदोलन करतायत. महाराष्ट्रामध्ये ज्या संघटना त्यांच्या संदर्भात भूमिका घेत आहेत त्यांच्या सोबत उभं राहणं. संभाजी ब्रिगेडचा नाराज आहे की शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाची एक शाखा आहे, आपल्याला माहिती आहे. आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अध्यक्ष असतील किंवा मी असेल, वेळोवेळी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिले. मराठा मार्ग मधून सतत आम्ही या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलेला. एवढंच नाही तर दिल्ली, पंजाब, उत्तर भारत तिकडे मराठा सेवा संघाचे आमचे जे पदाधिकारी आहेत ते मधून 2-2, 5-5 दिवस जाऊन तिथे, प्रामुख्याने हरियाणामधील जे मराठा आहेत आपल्याला सर्वांना माहित आहेत, ते त्याच्यामध्ये सहभागी होऊन उपोषणात सुद्धा दिसत आहेत. त्यामुळे केवळ रस्त्यावर येणे किंवा काहीतरी पेपरबाजी करणे, हुल्लडबाजी करणे म्हणजेच पाठिंबा असतो अशातला काही भाग नाही ना. बरोबर. मराठा सेवा संघ शेतकऱ्यांच्या पूर्ण बाजूने आहे. शेतकऱ्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे हे सांगतायत. मराठा सेवा संघाची कृषी परिषद आहे, त्या कृषी परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि जे 3 कायदे आहेत ते रद्द झाले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला अगदी बाजार भावाने भाव मिळाला पाहिजे. याच्यावर अनेक लेख मी कदाचित तुमच्याकडे सुद्धा, किरण, माझे काही पोस्ट आलेले असतील. त्यामुळे पाठिंबा देणे म्हणजे नक्की काय हे मला काही समजलेलं नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो. लोकांना काय अपेक्षित असेल, जाळपोळ, गोळीबार, ती मराठा सेवा संघाची धारणा नाही, भूमिका नाही, आणि आम्ही ते करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न या निमित्ताने विचारला गेला की तुम्ही शिवधर्म स्थापन केला. अगोदरच समजा इथे लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही असं बोलताना बोलला होतात की शिवधर्म हा बौद्ध धर्माकडे जाण्याचा पूल आहे. तर मग त्या संदर्भातले नेमकं लोकांमध्ये जो काही शिवधर्माच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या चर्चा आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की हिंदू धर्म नाही, बौद्ध धर्म नाही आणि मध्ये शिवधर्म हा काय प्रकार आहे? शिवधर्म ही तत्वज्ञानाची, किंवा आपण लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक एक वेगवेगळ्या विचारधारा होत्या किंवा विचारधारा असतात. या अंगाने जर विचार केला तर मराठा सेवा संघाने आम्ही वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस विचार केला, माहिती घेतली, त्यावेळेस बौद्ध धर्मापूर्वी सुद्धा या भारत देशामध्ये कुठली ना कुठली एक जीवन पद्धती होती जी समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता
मानवतावाद याच्यावरती आधारित होती. आणि ती आधारित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या भारतातील एक शिव परंपरा ही अवैदिक बहुजन समाजाची परंपरा होती ही मान्य केलेलं आहे. आणि ती परंपरा ज्याला मधून मधून कोणी सिंधू संस्कृती वगैरे म्हणतं त्या अंगाने आम्ही विचार केला की शिव हा या भारतीय संस्कृतीतील शिव पार्वती एक आद्य हे आहे, जोडपं आहे. दुसरं असं की शिव हा शिवाजीशी सुद्धा जोडला जातो. लोकांना त्याचं एक आकर्षण आहे. महत्वाचं असं की एक महिला धर्माचं किंवा धम्माचं जे काय असेल जास्तीत जास्त पालन करण्यामध्ये हा महिलांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे आम्ही जिजाऊ जगातला शिवधर्म हा एकमेव असा धर्म आहे की ज्याचं प्रेरणास्थान हे महिला हे स्त्री आहे. त्यामुळे स्त्रियांना आकर्षित करण्यामध्ये हा एक भाग तिकडे जातो. शिवधर्म आणि बौद्ध धर्म यांचं तत्वज्ञान एकसारखं आहे हे आम्ही सातत्याने सांगितलेलं आहे. आणि बौद्ध होणे म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार केला म्हणजेच तुम्ही बौद्ध होता अशातला काही भाग नाही हे सुद्धा आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे. आजही आपल्या देशात आणि जगात अनेक गैर बौद्ध धर्मीय लोक आहेत. नेटवर्कचा प्रॉब्लेम्स येतो आहे आणि वारंवार डिस्कनेक्ट होताना दिसतंय. कारण की खूप लांबून म्हणजे चिखलीहून साहेब आपल्याशी संवाद साधतायत आणि त्यांच्याकडे काहीतरी वायफायचा खेडेगावामध्ये दूर खेडेगावामध्ये खेडेकर साहेब आहेत आणि त्यामुळे कदाचित अशा पद्धतीचे येत आहेत. आणि खेडेकर साहेबांनी जवळपास महत्वाच्या सगळ्याच मुद्द्यांवरती आपल्याशी या संदर्भात चर्चा केली आहे की त्यांनी मराठा सेवा संघ का काढला, कशासाठी काढला, त्याला आता नेमकं कुठल्या पातळीवरती घेतले की 33 वेगवेगळ्या विभागांवरती ते काम करतायत. आणि त्यांनी सांगितलं की जर समजा देश आणि समाज सशक्तपणे उभा राहायचा असेल तर ज्या सगळ्या सत्ता मांडल्या जातात 5 सत्ता की शिक्षण सत्ता असेल, माध्यम सत्ता असेल, राजसत्ता असेल, न्याय सत्ता असेल, अशा सगळ्या सत्तांवरती जोपर्यंत कब्जा किंवा त्याच्यामध्ये आपण शिरत नाही तोपर्यंत आपल्याला हव्या तशा प्रकारचा समाज आणि हव्या तशा पद्धतीचं राज्य किंवा विकास घडून आणता येत नाही. अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांनी मराठा आरक्षणावरती अतिशय सगळे हे सामोपचाराने चर्चा करून मराठा आरक्षणाच्या बद्दलची त्यांची भूमिका त्यांनी मान्य केली. शिवधर्माबद्दल सुद्धा त्यांनी आपली भूमिका या संदर्भात सविस्तरपणे मांडलेली आहे. हे त्यांचा आणि आपला संपर्क मला असं वाटतं की नेटवर्कमुळे होऊ शकत नाहीये. खेडेकर साहेबांचा आणि बोला सर. हा बोला. तर आपण कुठे होतो तर आंदोलन किंवा त्याच्याबद्दल जे आहे मराठा सेवा संघाची भूमिका प्रत्येक बाबतीत अत्यंत सुस्पष्ट आहे. आम्ही कुठेही अँबिग्युटी ज्याला म्हणतो तसा कुठे संभ्रम बद्दल बोलत होतो शिवधर्माच्या संदर्भामध्ये. हा तर आम्ही कुठेही अर्धवट काही असा भाग ठेवत नाही. त्यामुळे शिवधर्म ही संकल्पना बघा सांगितलं तसं बौद्ध धर्म आणि शिवधर्म यांचं तत्वज्ञान हे जवळपास एकच आहे. केवळ आपण बौद्ध झालो काय आणि शिवधर्मीय झालो काय. मी मग सांगितलं तसं की बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर बौद्ध तत्वज्ञानावर चालणे म्हणजे बौद्ध होणे. आज अनेक गैर बौद्ध धर्मीय लोक बुद्धाचं तत्वज्ञान मानतात आणि बुद्धाच्या तत्वज्ञानावर जगतात. म्हणजे ज्याला पंचशील असेल, अष्टांग मार्ग असतील, सम्यक भूमिका असतील, तर बौद्ध होणे म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञानाचा अवलंब करणे ही एक व्यापक भूमिका आम्ही सुरुवातीला आपण घेतलेली आहे. परंतु आम्ही शिवधर्मच का स्वीकारला याचं काही अगदी सर्वांना पटेल असं काही कारण मला वाटतं आम्हाला देता येणार नाही किंवा लगेच सांगता येणार नाही. त्याचा अर्थ बौद्ध धर्माचा आम्ही कुठेतरी द्वेष करतो किंवा बौद्ध धर्माच्या विरोधात आहे असाही कोणी गैरसमज करून घेण्याची गरज नाही. त्यावेळेस एक सर्वसमावेशक असं वाटलं की आपण शिवधर्म या नावाने ही संकल्पना आपण पुढे नेऊ
काळाच्या ओघामध्ये कदाचित काही पुढे होत राहील, किमान आम्ही जवळ तर येऊ शकू की आम्ही एका ब्राह्मणवादापासून, अमानवी कृत्यापासून, चुकीच्या तत्वज्ञानापासून आम्ही दूर आहोत, याचा अर्थ त्या अंगाने जर आपण घेतला व्यापक अंगाने, तर बुद्धाच्या काळामध्ये जसं आपण बौद्ध धम्मीय म्हणू शकतो किंवा बुद्ध तत्वज्ञानावर चालणारे म्हणू शकतो, त्या अंगाने शिवधर्माची ही वाटचाल चालू आहे. त्यामुळे आपण जवळ आहोत, हा त्यातला अर्थ प्रामुख्याने आपण घेतला पाहिजे. त्यामुळे हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत आणि एकमेकाशी जोडणारे पूल आहेत. हे जर आपण समजून घेतलं तर हे गैरसमज दूर होतील. खेडेकर साहेब, आणखी एक प्रश्न असा येतोय की मराठा सेवा संघ इतकं काम करतो आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार बहुजन समाजात आणि मराठा समाजात पसरवतोय, पण अजून सुद्धा लोकांकडून असं येते की बाबा अॅट्रॉसिटीचे जे काही प्रकार आहेत त्या संदर्भामध्ये मराठा सेवा संघ कुठल्या प्रकारची भूमिका घेतो, की आज सुद्धा अॅट्रॉसिटीच्या प्रकार आहेत तर ते वाढतच आहेत. म्हणजे दर वर्षाला जर आकडेवारी पाहिली तर त्याची जी आकडेवारी ती वाढत जाते. तर मराठा सेवा संघ म्हणून या संदर्भात दोन्ही समाजामध्ये सलोखा निर्माण करण्याच्या निमित्तानं नेमकं काय करते किंवा काय करणार आहे? मराठा सेवा संघाने वेळोवेळी याबद्दल आपल्या शिवधर्मपीठाहून सुद्धा मांडलेला आहे की मुळात अॅट्रॉसिटी हा प्रकार आपण समजून घेणं गरजेचं आहे. इथली एक समाज व्यवस्था जी आहे ही आपण सर्वजणांनी समजून घेण्याची गरज आहे. अॅट्रॉसिटीचा जो कायदा किंवा जो झालेला आहे, तर हा करण्यापूर्वी किंवा सगळ्या काही गोष्टी झालेल्या असताना आम्ही सामाजिक प्रबोधनामध्ये कुठेतरी कमी पडतो, हा एक यातला महत्वाचा भाग आहे. दुसरं असं की दोन्ही समाजातील, दोन्ही म्हणजे अॅट्रॉसिटी चे हक्क मिळालेला आणि अॅट्रॉसिटीचे हक्क न मिळालेला हा जो हे जे समाज आहे यांच्यामधील प्रबोधनकारांनी, समाज सुधारकांनी आपापल्या समाजामध्ये जाऊन सामाजिक बंधुभाव कसा निर्माण होईल याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. आतापर्यंत याच्यावर खूप वादविवाद झालेत आणि पुन्हा पुन्हा आपण तिथेच येतो की मग पुन्हा आपण जर बघितलं तर ह्या केसेस वाढत आहेत, परंतु जेव्हा कोर्टात जातात त्यावेळेस 2% किंवा 1% पुढे काही केसेस ह्या खऱ्या म्हणून बाहेर येत नाही. त्यावेळेस मग आपण आता न्यायालयात ह्या केसेसचं काय होतं काय नाही हा एक भाग पाहत असतो आपण. मी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे की आता आपण सर्वांनी हे अशी परिस्थिती येणारच नाही अशा पद्धतीचं सामाजिक वातावरण निर्माण करणे, बंधुभाव निर्माण करण्यासाठी एकमेकाच्या जवळ येणे हे खूप गरजेचं झालेलं आहे. आता हा अॅट्रॉसिटीच्या केसेसमध्ये जेवढं काही वेळोवेळी होत बसलेलं आहे, मागच्या वेळेस मराठा मोर्चाच्या वेळेस काही लोकांनी बघितलं, सुप्रीम कोर्टाने सुद्धा मध्ये निर्णय दिलेले आहेत की याची सत्यता जी आहे ही केस दाखल करण्यापूर्वी पडताळून पाहावी. यामध्ये तसा काही आक्षेपार्ह मला वाटतं काही खूप असं वाटत नाही आणि त्या अंगाने अॅट्रॉसिटी होऊच नये ही मराठा सेवा संघाची भूमिका आहे. ती पाळी येऊच नये एवढा आपसामध्ये सलोखा असावा आणि त्यासाठी मराठा सेवा संघाने सातत्याने जनजागृती केलेली आहे. आता ही अत्यंत आदर्शवादी भावना आणि भूमिका जरी असली तरी प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो की कुठल्याही याच्यामध्ये काही ना काही एक्सेप्शन्स असतात, कायद्यामध्ये असतात, नियमामध्ये असतात, विज्ञानामध्ये सुद्धा असतात की सर्वचे सर्व धातू हे घन असतात किंवा सॉलिड असतात. हे तत्व विज्ञानाचं जरी असलं तरी मर्क्युरी किंवा पारा ज्याला म्हणतो आपण हा लिक्विड फॉर्म मध्ये, त्यामुळे काही काही अपवाद होतात समाजामध्ये. पुन्हा पुन्हा यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे किरण की आपल्या प्रत्येक समाजामध्ये 1-अर्धा% लोक हे अत्यंत विकृत असतात आणि हे जे वाद आहेत प्रामुख्याने या अशा विकृतांमधले असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु एक सामाजिक न्यायाने, मानवाधिकारांच्या अंगाने ज्यावेळेस याच्याकडे सर्व जग पाहतं त्यावेळेस जे वंचित घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, दबलेले घटक आहेत त्यांच्या बाजूने हे पारडं सहानुभूतीचं असेल किंवा कुठलं असेल हे जास्त झुकलेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळ्या अंगाने ज्यावेळेस प्रसिद्धी दिल्या जाते त्यावेळेस प्रसिद्धी देण्यामध्ये सुद्धा काही काही लोकांच्या चांगल्या भावना असतात, तर काही लोकांच्या सामाजिक द्वेष निर्माण करण्यामध्ये, फैलवण्यामध्ये सुद्धा काही बाबी असतात. म्हणून यापूर्वी मी अनेकदा सांगितलेलं आहे की आता 1989 म्हणजे आम्ही मराठा सेवा संघ स्थापन झाले त्याच दरम्यान म्हणा
अॅट्रॉसिटीचा कायदा आलेला आहे. गेल्या 31-30 वर्षामध्ये खरं म्हणजे आपल्याला अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची गरज भासायला पाहिजे होती. ती का निर्माण झाली नाही याच्याबद्दल आपण सर्वांनीच अत्यंत गंभीरपणे चिंतन करण्याची ही वेळ आलेली आहे. पण याची दुसरी बाजू तुम्हाला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे की अॅट्रॉसिटीच्या केसेस वाढत असल्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी काय झालेलं आहे. मगा जसं तुम्ही एक मराठ्यांच्या बद्दल प्रश्न विचारला की एवढे मोठे उद्योग असताना पोरांना का घेत नाही, तर प्रत्येक उद्योगपती हा आपला स्वतःचा फायदा बघत असतो, कधी कोणाला नुकसान पडत नाही. तसंच अलीकडच्या काळामध्ये असं झालेलं आहे की उद्योग व्यवसाय व्यापार शिक्षण संस्थांमध्ये ज्या ज्या लोकांनी या मागासवर्गीय किंवा आदिवासी मुला मुलींना एक त्यांच्या गुणवत्तेवर म्हणा किंवा माणुसकीच्या माध्यमातून नोकऱ्या दिलेल्या आहेत, त्यापैकी काही संस्थांमध्ये असे काही एलिमेंट्स घुसलेले आहेत की त्यांनी तिथे अॅट्रॉसिटीचा गैरवापर करून त्या उद्योगांना किंवा काही MIDC मध्ये काही ना काहीतरी कुरबुरी केल्या, ते उद्योग बंद पडलेत किंवा काहीतरी झालेलं आहे. आणि आज आता किरण गंभीरपणे तुम्ही समजून घ्या, लक्षात घेतलं पाहिजे की आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जर एखाद्या ठिकाणी 100 नोकरदार भरायचे असतील, अगदी माझ्यासारखाही पुरोगामी विचाराचा म्हणला गेलेला आहे, तिथे जर 10 मुलं मुली हे मागासवर्गीय समाजातील घ्यायचे असतील तर तो 50 वेळेस विचार करतो की घ्यावं की घेऊ नये म्हणून. बरोबर. त्यामुळे यामध्ये जर चुकून का होईना, काही का होईना कारणाने कुठेही गैरवापर होत असेल तर ही वेळ आलेली आहे की खरंच असं काही होत असेल का या अंगाने. आताच एक मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर एका गावामध्ये, कांदलगाव की असं काहीतरी गाव आहे, ज्या गावामध्ये हार्डली 1% मराठा असतील, बाकी माळी आहेत आणि हे सगळे लोक आहेत. आता इथे सगळे पुन्हा तिथे सुद्धा एक अॅट्रॉसिटीचा 12-13 दिवसापूर्वी झालेला आहे, ते वातंगत चालूच आहे. खरं की खोटं, खरं की खोटं. त्यामुळे खरं काय आहे, सत्य काय आहे हे शेवटपर्यंत कधी बाहेर येत नाही. परंतु माझी एक समाज कार्यकर्ता म्हणून सर्वांना पुन्हा पुन्हा नम्र विनंती आहे, भावना आहे की आपण अत्यंत काळजीने एकमेकाशी वागलं पाहिजे, बंधुभावाने वागलं पाहिजे. अॅट्रॉसिटीची खोटी का होईना केस दाखल करण्याची आपल्यावर पाळी येणार नाही, अशा पद्धतीचं सामाजिक वातावरण निर्माण झालं पाहिजे. आणि इतका चांगला बंधुभाव राज्यघटनेला अपेक्षित असलेलं प्रियंबल मधलं समता समानता न्याय स्वातंत्र्य बंधुभाव आम्हाला सगळ्यांना निर्माण करता आलं पाहिजे की अॅट्रॉसिटी कायदा हा स्वतःहून म्हणला पाहिजे की आता माझं काही काम नाही, मी जायला तयार आहे. ही आमची भावना आहे, ही मराठा सेवा संघाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. खेडेकर साहेब, एक प्रश्न असा आहे की जसं जसं ज्याने ज्याने बहुजन समाजात एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मग महात्मा बसवेश्वर असतील, चक्रधर स्वामी असतील, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी महात्मा फुले, प्रत्येकावरती इथल्या सनातनी व्यवस्थेनं हल्ला केलाय की आतापर्यंत, म्हणजे नरेंद्र दाभोळकर कलबुर्गी ते गौरी लंकेश पर्यंत. तर तुमच्या बाबतीत अशा पद्धतीनं काही धमक्या किंवा तुम्हाला सनातनी लोकांकडून तुम्ही ज्या पद्धतीनं सरळ बोलतात किंवा त्याच्यावर अटॅक करतात, तर अशी काही तुमच्यावरती तुमच्या सोबत घटना घडली आहे का, किंवा तुम्हाला अशा धमक्या काय आल्या आहेत का? आपण किरण खूप मोठमोठ्या लोकांची नावं घेतली, त्या सर्वांना मी अत्यंत नम्रपणे अभिवादन करतो. मी काही तेवढ्या उंचीचा नाही, परंतु आता त्या आपल्या प्रश्नामध्ये थोडंसं त्याचं उत्तर आहे. हा कुठे होतं, जेव्हा परंपरा ज्या असतात, परंपरा किंवा ह्या सगळ्यामध्ये याच्याशी पोट जुळलेलं असतं, नेहमी एक आर्थिक मोठा उलाढालीचाही त्यामध्ये भाग असतो आणि त्याच वेळेस लोकांवर एक गुलामी लादण्याचा तिथे एक जे हक्क अधिकारात सत्ता असतात ती गाजवण्याची मस्ती किंवा माज त्यामध्ये असतो. त्यामुळे त्याला जर आपण थोडासा धक्का दिला किंवा काही करण्याचा प्रयत्न केला तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की साधं कुत्र आहे, आपण नजर चुकीने सुद्धा रस्त्यावर झोपलेल्या किंवा पडलेल्या कुत्र्याच्या शेपटावर किंवा अंगावर पाय दिला तर कुत्र तुमच्यावर भुंकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही ब्राह्मणी व्यवस्था जी आहे ही तर वर्षोनुवर्ष कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपल्यावर जी काही सत्ता गाजवती आहे त्यांच्या सत्तेला जर थोडाफार धक्का लागला तर ते विरोधात जातात. हा त्यांचा जो इतिहास आहे तो त्यांनी कुठेही कमी होऊ दिलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
त्याचं स्वरूप फार तर बदललेलं असेल, पण त्यांचे डावपेच जे आहे ते बदलत जातात. पण अंतिम उद्देश त्यांचं स्वतःचं ब्राह्मणी व्यवस्थेचं हित हीच त्याच्या पाठीमागची भूमिका असते. त्यामुळे मराठा सेवा संघाच्या 31 वर्षाचे 2 भाग केले, 15 वर्ष आणि दुसरे, तर आपल्या लक्षात येईल की 2003-4 पर्यंत किंवा साधारण 98 पर्यंत आम्ही जोपर्यंत शिवधर्माची घोषणा केलेली नव्हती तोपर्यंत ब्राह्मणी ह्या ज्या काही संस्था आहेत, व्यवस्था आहेत, ह्या काही आमच्या जास्त विरोधात गेल्या नाही. परंतु शिवधर्माची घोषणा केली आणि पुढे आमचे वेगवेगळे कार्यक्रम जे शिवधर्म परिषदा सुरू झाल्या वगैरे, त्यावेळेस त्यांनी आपल्याला ऐकून तरी माहित असेल, बहुतेक 27-28 नोव्हेंबर 2002ची ही घटना असेल. तळेगाव दाभाडेला जी शिवधर्म परिषद चालू होती त्यावेळेस ती उधळून लावून आमच्यावर वेगवेगळे रंग फेकण्याचे काम RSS वाल्यांनी केलं. त्यांना अपेक्षा होती की ती शिवधर्म परिषद RSSने उधळली. हे जरी खरं असलं तरी उधळणारे जे मुलं मुली होते हे 100% मराठ्यांचेच होते. कोणी दाभाडे होते, भेगडे होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्या 150-200 मुलांना अटक करावी याच्यासाठी पुन्हा मोर्चा त्या RSSच्याच काही लोकांनी काढला. पोलीसवाले आमच्याकडे आले की याच्यावर तुम्ही आम्हाला एक तक्रार दाखल करा आणि आम्ही असं असं करतो, सगळ्या मुलांना अटक करतो. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की हे मुलं आमची मराठ्यांचीच मुलं आहेत, ते अज्ञानामुळे हे काय करतायत, त्यामुळे त्यांना ज्ञानी बनवण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतायत. ज्या दिवशी ते ज्ञानी होतील त्यावेळेस ते कोणाचं काही ऐकणार नाहीत. आणि अशा पद्धतीने ह्या बाबी केल्यात. मग त्यामुळे माझ्यावर तुम्ही म्हणता तशा मला डायरेक्ट जरी नाही तरी वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या काही कार्यकर्त्यांना म्हणा, इतर काही सहकाऱ्यांना म्हणा, हे धमक्या आल्या. माझ्या कुटुंबाला वेगवेगळ्या पद्धतीने त्यावेळेस टेलिफोन असायचे, लँडलाईन वरून शिवीगाळ केल्या जायची. निनावी वाटेल तसे पत्र लिहिल्या गेले. कोणी रामदासी त्या व्यवस्थेतील काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिवीगाळ केली. एवढंच नाही तर अनेक ब्राह्मणांनी, म्हणजे मध्ये ब्राह्मण सभेने तर असा एक प्रयत्न केला की त्यांनी एक स्टँडर्ड पुस्तकासारखं डॉक्युमेंट तयार केलं आणि कोरं त्यांनी गावोगाव तालुक्यांच्या ठिकाणी पाठवलं की तुम्ही ह्या केसेस या केसेस अंतर्गत तुम्ही दाखल करा. जसं आता या आपल्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांचे वडील यांच्या विरुद्ध आता एक FIR दाखल केली. तर अशा अनेक FIR राज्यभरात माझ्या विरुद्ध ब्राह्मणांनी दाखल केल्यात. त्यातल्या काही मिटल्यात आणि काही केसेस चालू आहेत. हे चालूच असतं, याला काही आपण काही म्हणायचं नाही. उलट आतापर्यंतच्या म्हणजे अगदी बसवेश्वरांपासून किंवा बुद्धापासून आपण ज्यांची नावं घेतलेली आहेत यांनी प्रत्येकाने एकच सांगितलेलं आहे की जर या ब्राह्मणी व्यवस्थेचा आपल्याला सडकून विरोध होत नसेल तर आपण आपल्या प्रबोधनाच्या किंवा परिवर्तनाच्या कामामध्ये कुठेतरी दिरंगाई करतोय, हलगर्जी करतोय किंवा आपण रस्ता चुकलोय असं आपण समजलं पाहिजे. त्यामुळे असा त्रास होणे हे आपल्या कामाचं, उत्तम कामाचं, चांगल्या कामाचं सर्टिफिकेट आहे असं मी मानतो आणि त्याला आपण तोंड दिलंच पाहिजे. हे माझं मत आहे. त्या पद्धतीने आम्ही चाललेलो आहे. केसेस आहेत कोर्टात बिटात, ते चालूच राहतात. काही काही ठिकाणी 31 वर्ष बोला ना, काही काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काही थोडीफार माघार घ्यावी लागते. ती माघार घेणे म्हणजे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सांगितलं की त्यांनी औरंगजेबाशी सह केला, आदिलशहाशी वेगवेगळ्या पद्धतीने वागले, तशा पद्धतीने वेळोवेळी अनेक तडजोडी करत आम्ही 2 पावलं मागे आलेलो आहे की जेणेकरून पुढे पुन्हा 10 पावलाची उडी आपल्याला मारता आली पाहिजे. त्या अंगाने गेले 31 वर्ष किरण आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो. नवीन पिढीतले, तिसऱ्या पिढीतले मुलं मुली मराठा सेवा संघ आणि उरलेल्या 33 कक्षामध्ये आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. हे जरी खरं असलं तरी हे समाधानाचं काम झालेलं आहे. मराठा सेवा संघाला अजून खूप काही करायचं आहे. ते करण्यासाठी नवीन पिढीने, नवीन पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. ही माझी आपल्या माध्यमातून सर्वांना भावना आहे, आपली एक विनंती आहे. मराठा सेवा संघाने राजकीय भूमिका घेतली म्हणून खूप मोठा वर्ग मागे किंवा त्याच्यापासून दूर गेला, अशा पद्धतीचा सुद्धा काही एक प्रश्न आलेला आहे. राजकीय भूमिका घेतली म्हणून मराठा संघाला कुठेतरी घसरण किंवा कमीपणा
किंवा कमी लोक त्याकडे आता यायला सुरुवात झाली आहे, कसं काय राजकीय भूमिका नाही, घेतल्यामुळे? असं असतंय, मुळात मराठा सेवा संघाची भूमिका समाजाचा सर्वांगीण विकास आहे, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी. जसे हा माझा हात आहे, याला ही 5 बोट आहेत. जोपर्यंत ही 5 बोट बरोबर नाही तोपर्यंत ही बोट पक्की होत नाही. 5 मध्ये 4 असलं तरी ते व्यंग आहे आणि 6 असले तरी व्यंग आहे. त्यामुळे परफेक्ट केवळ काहीतरी सामाजिक संघटना काढायची, एक विषय घेऊन चालायचा, ही मराठा सेवा संघाची धारणा आणि भूमिका नाही. म्हणून सुरुवातीला सांगितलं आम्ही की मराठा सेवा संघाने पंचसूत्री सांगितली. आज कुठलाही विषय आज कुठेही घेऊन जायचा असेल तर लोकशाहीमध्ये असो की हुकुमशाहीमध्ये असो, कुठे असेल तर तो राज्य सत्तेकडे जातो. राजसत्ता ही प्रत्येक विषयातला एक महत्वाचा भाग आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिथे आहे. मराठ्यांना आरक्षण मिळायचं असेल, मराठ्यांचे प्रश्न सुटायचे असतील, अनेक काही बाबी करायच्या असतील, तर जोपर्यंत विधानसभेत लोकसभेत मराठा सेवा संघाचे प्रतिनिधी जाणार नाहीत तोपर्यंत हे विषय सुटणार नाहीत. आणि म्हणून शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि मीडिया सत्ता, ह्या 5ही सत्ता आम्ही एक वज्रमुठी सारख्या मानलेल्या आहेत. राजसत्तेमुळे किंवा राजकारण करण्यामुळे मराठा सेवा संघाला कुठेही कमीपणा आलेले नाही किंवा मराठा सेवा संघात काम करणारे लोक कुठेही दुरावलेले नाहीत. कारण की मराठा सेवा संघ स्थापना करत असतानाच या 5ही सत्तांचा उल्लेख केलेला आहे. एवढंच नाही तर जवळपास 1999च्या निवडणुकांपासून किंवा मराठा सेवा संघाने शिवराज्य पार्टी स्थापन केली ते 1994 मध्ये किंवा 95 मध्ये. पहिले अध्यक्ष माम देशमुख सर होते शिवराज्य पार्टीचे. त्यामुळे शिवराज्य पार्टी स्थापन झाली त्यावेळेस सगळ्यांनाच माहिती होतं. हे कारण नसताना गैरसमज पसरवल्या जातात, कुजबुजीच्या माध्यमातून काही लोकांना हे केलं जातं, किंवा ज्या ज्या लोकांना आपले स्वतःचे अपेक्षित असलेले स्वार्थ साधले जात नाहीत, मान सन्मान त्यांना मिळत नाही असं त्यांना वाटत असतं, किंवा कधी कधी आता तुमचा कार्यकाळ संपलेला आहे, दुसऱ्याला तिथे येऊ द्या अशी वेळ येतं. त्यावेळेस केवळ मराठा सेवा संघातच नाही तर बहुतांशी बहुजन संघटनांमध्ये अशा पद्धतीचे काही ना काहीतरी गैरसमज पसरवले जातात. हे चालूच राहणार आहे. संघटन निर्माण होते त्याच दिवशी विघटन जन्माला येते. फिजिक्सचं एक तत्वज्ञान आहे, फिजन आणि फ्युजन. एकाचे लाख भाग होणे आणि लाखांचे पुन्हा 1 किंवा 2 भाग होणे, ही एक अनंत चालत राहणारी प्रक्रिया आहे. आपले असे गैरसमज आहेत की RSS मध्ये काही गैरसमज नाही किंवा त्यांच्यामध्ये काही फूट पडत नाही, ही सुद्धा सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. RSS मध्ये सुद्धा अनेक तुकडे झालेले आहेत, अनेक वेळेस लोक बाहेर पडलेले आहेत, बाहेर गेलेले आहेत. फक्त त्याच्यात एकच होतं, जसं शिवसेनेत होतं की मारल्या जातं, आपण ते मारत नाही. मराठा सेवा संघाने, ही एक सहज भूमिका सांगतो, सातत्याने एक भूमिका घेतलेली आहे की ज्यांना यायचं त्यांनी यावं. जोपर्यंत त्यांना मराठा सेवा संघाचं तत्वज्ञान, कार्यपद्धती सगळी पटते तोपर्यंत राहावं. आम्ही समता, समानता, न्याय आणि स्वातंत्र्याचा उद्घोष करतो. मराठा सेवा संघ ही एकमेव म्हणायला हरकत नाही किरण अशी संस्था आहे की जिथे येणाऱ्या प्रत्येक सभासदाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पूर्ण स्वातंत्र्य आहे. या चौकटीमध्ये तुम्हाला जसं, हा फक्त एकच आहे की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की मला इथून बाहेर जायचं, त्या दिवशी गेल्यानंतर किंवा जाताना कारण नसताना इथे भोकं पाडू नका. एवढंच नाही तर गेलेल्यांबद्दल आत असणाऱ्या कोणीही अपशब्द वापरू नये ही मराठा सेवा संघाची सातत्याने सांगणं आहे. आणि तुमच्या पाहण्यात ऐकण्यात आलं असेल की राजकारणाला विरोध करणाऱ्या किंवा मराठा सेवा संघाला विरोध करणाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने ह्या गोष्टी चालूच असतात. कुठलीही संस्था, संघटन हे एक सूत्री चालत नसतं. काही लोक वेगवेगळ्या पद्धतीचे येत असतात. अलीकडच्या काळामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये मराठा सेवा संघाची काय, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काय तुम्ही नवीन कुठल्या पद्धतीनं वाटचाल करणार, त्याच्या पुढे काय तुमचं लक्ष आहे? मराठा सेवा संघाचं लक्ष बघा, सांगितलं की जागतिकीकरणामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आता जे जे काही नवीन आलेलं आहे, नवीन तंत्रज्ञान आलेली आहे, नवीन अर्थव्यवस्था आलेली आहे, रोबोटिक्स आलेलं आहे,
स्पेस इंजिनिअरिंग आलेले आहे. लोक आता केवळ जमिनीवरच नाही तर परग्रहावर जायला लागलेले आहेत. जमिनीच्या शिवाय आता ओशनोग्राफी आहे, समुद्र आहे. एवढं मोठं 70% समुद्र आहे या जगामध्ये. या समुद्रामध्ये काय काय आहे, तिथून काय आपल्याला करता येईल, तिथल्या वेगवेगळ्या पद्धतीने काय करता येईल, लोकांच्या सोबत आज स्पेसच्या मधून परग्रहावर कसं जाता येईल, उद्योग व्यवसाय व्यापार इथे स्वतःच्या हिमतीवर कसं पुढे जाता येईल, सगळे लोक जास्तीत जास्त एकत्र येऊन. आता मायक्रो इकॉनॉमी जवळपास संपलेली आहे. शेती जो आहे ही अद्यावत पद्धतीने हायटेक प्रत्येकाने झालं पाहिजे. जे जे काही नवीन पद्धतीने पुढे जाता येईल तसं केलं पाहिजे. एकमेकाला मदत केली पाहिजे. आता सिंगल हा संपलेला आहे. नवीन येणाऱ्या नवीन पिढीला जगातल्या अद्यावत काय काय बाबी चाललेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला सगळं सांगता आलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, वैज्ञानिक बाबी असतील, या सगळ्यांमध्ये आपल्या बहुजन समाजातल्या मुलामुलींनी तिकडे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने हे आपल्या समोरचं जे चॅलेंज आहे हे स्वीकारलं पाहिजे. ही मराठा सेवा संघाची धारणा आहे आणि त्यासाठी तुम्हाला घर, गाव, जिल्हा आणि प्रसंगी राज्य आणि देश सोडण्याची तयारी असली पाहिजे. ही मराठा सेवा संघाची सुरुवातीपासूनचीच भूमिका आहे आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक मुलामुलींनी, प्रत्येक व्यक्तीने स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे. काल काय होतं, मी काल काय बोललेलो आहे, काल जे बोललो त्याच्याशीच आज चिटकून राहण्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की तुम्ही स्वतःला अपडेट करत राहा. तुम्ही 5 वर्षापूर्वी एखादी भूमिका घेतली असेल आणि आज ती जर तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर तुम्ही ठासून सांगितलं पाहिजे की 5 वर्षापूर्वी मी जे बोललो होतो ते त्या काळाला कदाचित योग्य असेल, आज ते चुकीचं आहे याची मला जाण झालेली आहे आणि म्हणून माझी आजची भूमिका आहे. मराठा सेवा संघ सातत्याने अपडेट व्हा, अपडेट राहा, अपडेट करत जा ही एक भूमिका घेत राहतो आणि ती पुढे जात राहणार. धन्यवाद खेडेकर साहेब, तुम्ही खूप वेळ दिला आणि सविस्तर आमच्याशी मॅक्स महाराष्ट्राचे संवाद साधला. तर हे होते पुरुषोत्तम खेडेकर, ज्यांनी मराठा सेवा संघ पूर्वी 31 वर्षापूर्वी स्थापन केला आणि तमाम असणाऱ्या दलित, बहुजन आणि मराठा समाजामधला जो दुवा होता ते दुवा होण्याचं काम त्यांनी केलं आणि अत्यंत आधुनिक भूमिका घेऊन, नवे विचार, नवी मांडणी घेऊन खेडेकर साहेब संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आणि परदेशात सुद्धा फिरत असतात. त्यांनी आमच्याशी, आपल्याशी संपर्क साधला. तुम्ही ही सगळी भूमिका ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्या मनात काय या निमित्ताने विचार निर्माण झाले, तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद. धन्यवाद.